हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सय्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर आता हळदी कुंकू करायचे तर आता वाण घ्यायला चाललो आहे। तर आता नाशिकला तर फिरून आलो पण नाशिकला पण आम्हाला भेटलो नाही कारण खूप फिरलो होतो थकलो होतो नंतर निघून आलो आम्ही। आता आम्ही चाललो आहे तर सिन्नरमध्येच बघतो तर त्या घ्यायचीच आता म्हणजे आवडणारच वस्तू घेऊ असे म्हणजे कसं सगळ्या बायकांना पण उपयोगी अशीच वस्तू घेतो आपण। तर आता आम्ही सिन्नरमध्ये एक दोन शॉप बघतो आणि मग काय घेईन ते तुम्हाला दाखवते। आता दुपारचे 3 वाजत आलेले आहेत आम्ही निघालो आहे। तर सई घरी गेलेली आहे आज मला घरी जायचं आहे तर मी तिला सकाळी घरी सोडून दिलं सौरभ भाऊने कारण मग म्हटले मी डायरेक्टली जाईल। तर मग आता मी मार्केटमध्ये चालले मम्मीसोबत कारण मम्मी त्यांनाही हळदी कुंकू करायचं आहे त्यांनाही वस्तू घ्यायची आहे। तर मग आता आम्ही दोघेही सोबत जातो काय घेतो काय नाही बघा। चला तर आता आम्ही आलो होतो मार्केटमध्ये वाण बघण्यासाठी। तर ही वाटी पण खूप छान होती काचेची नव्हती प्लॅस्टिकचीच होती पण मस्त अशी ट्रान्सपरंट होती खूप मस्त होती जास्त छोटी नाही जास्त मोठी नाही असं म्हणजे आपण आता डेकोरेशन करतो ना तर त्यावेळेस फुलं वगैरे ठेवायला किंवा फ्रूट ठेवायला खूप छान होती। पण मला पाहिजे होत्या जास्त आणि त्या फक्त 11च होत्या आणि त्या खूप आवडल्या होत्या आणि बाकी इकडे प्लॅस्टिकचे असे होते। तर ही प्लेट होती ती 40 रुपयाला एक होती। इकडे म्हणजे हळदी कुंकवाचे करंडे चाळण्या म्हणजे किसनी वगैरे भरपूर काही होतं छोटे मोठे म्हणजे किचनमध्ये उपयोगी येणारे वस्तूही होत्या। पण मी आता मागच्याच म्हणजे 2 वर्ष झाली असेल तेव्हा अशा म्हणजे अशा नाही पॅकिंगच्या अशा आलं किसण्याच्या किसण्या वाटलेल्या होत्या म्हटले नको आणि नंतर मार्केटमध्ये पुन्हा गेलो दुसऱ्या शॉपमध्ये हे डबे पण आवडले होते। तर म्हटले सगळ्यांकडे असतात भरपूर काय अशा आता वस्तू तर सगळ्यांच्याच सगळ्या असतात पण काय छान वाटणार। ही ग्रीन प्लेट पण छान होती म्हणजे आपण पराठा वगैरे केला तर एका साईडला चटणी आणि एका साईडला पराठा देण्यासाठी ते पण काहीतरी 300 रुपये डझनच होते। इकडे प्लॅस्टिकचे ग्लास होते म्हटले नको प्लॅस्टिकचे ग्लास भरपूर वस्तू बघितल्या अशी मनात जी एखादी गोष्ट बसली की मग वाटतं ती घ्यावं। छोटे ट्रे होते हे ना 2 कप ठेवू शकतो आणि एक होता का 1 कप ट्रे म्हणजे एखादा पाहुणा आला तर छोटा ट्रे लागतोच ना तर असे ट्रे पण होते ते पण काहीतरी 280 रुपये डझन होते भरपूर बघितले आम्ही। हे करंडे होते ज्यांचं पहिलं हळदी कुंकू असतं ना ते आपले हळदी कुंकूचे करंडेच वाटतात मग आणि हे इथे वाट्या होत्या तशा पण छोटी साईज होती पण मग मला छोटी नव्हती घ्यायची म्हटले छोटी नको आता डेकोरेशनसाठी थोड्याशा मोठ्या छान अशा यूजफुल असणारेच असे छोटे मोठे हळदी कुंकाच्या वस्तूंना बायका ठेवून देतात मग म्हटले नको तर मग उपयोगी येईल अशाच वस्तू बघू। पुन्हा आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो तिथेही भरपूर म्हणजे भरपूर बघितलं असे घ्यायचे होते मम्मीलाही त्यांच्यासाठी घ्यायचे होते म्हणजे लोणच्याचे किंवा आपण मीठ वगैरे भरू शकतो असं काही पण मग तिथेही नव्हतं ते भरपूर सापडलं भरपूर शोधलं त्यानंतर मग आम्ही घेतलं वाणाची खरेदी केली आम्ही काल काय घेतलं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते। मम्मीन मी चाललेली होती चला तर ऊन पण काही नव्हतं जास्त हे बघा ह्या ग्रीन प्लेटा आहे ना त्या घेतल्या तर त्या मोजून देत होत्या आम्हाला मावशी। तर पुन्हा आम्ही त्याच शॉपवर आलो आणि मग तिथून घेतल्या खूप गरम झालं होतं म्हणून मग उसाचा रस घेतला। त्यानंतर मग मी घरी आली आणि मम्मी ही घरी गेली तर इथून पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा। छान मस्त ना कांदी भजी करत होते मी तर चहा ठेवलेला होता म्हणजे चहा झालेला होता मस्त मी याचा आहे ना बीटचा ज्यूस करून पेते तो पण झालेला होता। इकडे मस्त कांदा भजी कुरकुरीत कांदा भजी पण रेडी होती। तुमची प्लेट मी ज्यूस केलाय ना मला तुम्हाला घ्या अक्का आलंय खा गरम गरम भजी मस्त कसे झाले हो खाल्लेच नाही अहो दिले अक्का तुम्ही खा मिरच्या नाही खायच्या लाईट लय छान दिसते ना मिस्टरांनी ही लाईट मागवली होती आपल्या बप्पांसाठी खूप छान आहे बघा माग किती छान असं मस्त प्रतिबिंब पडलंय ना आणि अशी म्हणजे ती अशी मागे खूप छान वाटतात ते तर ऑनलाईनच मागितली होती त्यांनी तर मस्त एक प्राइस पण मला माहित नाही आहे। भजे मग अशी कांद्याचे भजे केले होते ते असेच चहा सोबत केले होते। आता मस्तपैकी मिरची कापून भजे करणार आहे म्हणजे आपले झुणका सोबत खाण्यासाठी कारण झुणका केलं का
भजी लागतात आणि मग 2-3 कुरड्या पण घेतल्या तळायला. अक्का पण आलाय ना, मग त्यांना काही रश वगैरे खायची नाही का मसाल्याचं, मग झिरकच करतोय. आणि इकडे बघा आमची सई काय करते, हे बघा कच्चं पीठ खाते बघा. मी आता पोळ्या करणार आहे म्हणा. आता मी पोळ्या करणार. नको खाऊ ते पीठ असं. आता मी पोळ्या करणार आहे. माझ्या पोळ्या बघा म्हणा. मला पोळ्या बद्दल. सई आता पोळी करणार आहे बघा सगळ्या ताईंनो. इकडे मस्त भात झालेला आहे, भात वगैरे झालं होतं, म्हटले गरम गरम भजी तळूया. तर आता पीठ पण करून ठेवलेलं आहे, पीठ पण काढून ठेवलेलं आहे. इकडे आता तेल पण तापलेलं आहे, आता मस्त भजी करते. आणि इकडे अक्का मस्त सिरियल पाहते. हा मालिका बघताय. इकडे आई गरम गरम पोळ्या करताय, मी इकडे गरम गरम आता भजी तळते. पटकन झालं का लगेच जेवण करायचं. लाटा माझी सई पोळी करते, छान छान पोळी करणार आहे. तिला कोणाच्या हातचं चालत नाहीये, ती म्हणते माझ्या हातची पोळी मीच खाणार. आई ही झाली, मी हात भरेल दोन्ही पण. छोटी छोटी करणार आहे का तू? छान छान कर, सगळ्या ताईंना दाखवायला सई कशी पोळ्या करते. सगळ्या ताई म्हणतील किती गुणाची मुलगी ही मुलगी. पीठ आई तिला पीठ कोरडं पीठ लागतं ना. आजी घेऊन गेली होती का? सांग ताईंनो मी आता पीठ लावलं. हा हा अलक निरंजन चालू आहे का आपल्या घरात? अक्का बघते का? लाटा लाटा गोल गोल करा. ओके ओके ताई करते बघ आता सबस्क्राईब तुझं ऐकून. हा लय छान पोळी केली ग, लय मोठी झाली ग. जिकडे जाड वाटले का, इकडे वाफे वाटले का, तिकडे सरळ करायची. ते राहू दे आता थांब. असं असं सरा सरा पुढे लोटायचं, इकडे लोटायचं. असं लोटायचं असं. लय छान केली ग सईनी, मोठी मोठी पोळी केली तिच्यासाठी. पप्पाच्या डब्याला मी पप्पाचा डबा तू करशील का आता? बरं झालं बाई. हो छान छान. आता आई पप्पाचा डबा करणार आहे सई. आपला ताण वाचला. पहिला काका कशा पोळ्या करते, बारीक पोळ्या करत माझी बाई. वा. आणि म्हणती पप्पाच्या डब्याला करते. सईचे पप्पा ओ सईचे पप्पा ती म्हणती मी पप्पाचा डबा करणार आहे आता. चालेल का तुम्हाला डब्याला पोळ्या? हा का मग सईच करणार आहे. बाबाचा आणि पप्पाचा डबा सई. उठशील ना? 6ला उठणार आहे. ओके चला सईने मस्त छोटीशी पोळी केली होती, छान केलेली होती मस्त. तर मग आता गरम भजे पण झाले, ते पोळ्या पण झाल्या, त्या कुरडई पण तळली आणि आता आम्ही जेवण करायला बसलो. आणि तिने लाटलेली पोळी तिलाच खायची होती. हे बघा ताटात तिचीच पोळी आहे, तीच घेऊन बसली जेवणासाठी. आज मस्त झिरकं भजे कुरडई असा आमचा बेत होता. आम्ही सगळेजण जेवण करायला बसलो. जेवण वगैरे झालं त्यानंतर माझं मग किचन क्लीन वगैरे करून घेतलं. बॉटल घेतल्या रात्रीचं पाणी पिण्यासाठी दोघींच्याही भरून. सईला पण भरपूर वेळा रात्री ती पाणी प्यायला लागतं म्हणून तिची वॉटर बॅग पण असते सोबत. हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. तर आज आहे गणेश जयंती. तुम्हा सगळ्यांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मिस्टरांना ड्युटीला जायचं होतं आज, म्हणजे 10 वाजता जायचं होतं, त्यामुळे मग आम्ही सकाळी पटकन आवरलं आणि गणपती बाप्पांच्या दर्शनाला आलो.
तर इथे ना म्हणजे आपल्या पाण्यामध्ये गणपती बाप्पा टाकतात. छोटंसं बाळ रूपातले गणपती बाप्पा आहे, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. पण अजून वेळ होता, मी सकाळी खूप लवकर आली होती दर्शनाला. आणि हे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे आमच्या गणेशपेठमध्ये सिन्नरमध्ये. इकडे पण मूर्ती होती. आता हा मुकुट आहे ना, पूजाविधी झाल्यानंतर इथे गणपती बाप्पांना घालतात आजच्या दिवशी. खूप छान वाटतं. इथे भरपूर सकाळी भाविक येत होते दर्शनासाठी. हे बघा, तर आता पूजा करायची होती, तर त्यामुळे इकडे ना गुरुजी आता चहा वगैरे घेत होते. तर इथं पूजा मांडणी पण केलेली आहे. आणि हे बघा बाळ गणेश आपले, तर त्यांच्यात अभिषेक होईल, पूजा होईल. त्यानंतर एका साईडला पाळणा पण ठेवलेला होता आणि त्यानंतर मग ते पाळण्यात टाकतील. माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये आहे. आणि ह्या मंदिरामध्ये सगळे आपल्या अष्टविनायकांची अशा मूर्त्या आहे. खूप छान आहे. हे आहे ते मंदिर, श्री गणपती मंदिर. खूप छान आहे. सकाळी मस्त दर्शन झालं. खूप असं एकदम असं पॉझिटिव्ह वाटत होतं. खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं आजच्या दिवशी. आणि त्यानंतर मग आम्ही इकडे मोठ्या गणपतीलाही आलो. शाळेतली मुली पण म्हणजे काय होतं त्यांचं सहल का काय असेल तर आलेले होते सगळे दर्शनासाठी भरपूर, म्हणजे टीचर वगैरे पण होते. आणि तर खूप छान मस्त अशी मोठी रांगोळी काढलेली होती बघा. मध्ये गणपती बाप्पांचंही आहे, म्हणजे गणपती बाप्पाही काढलेले आहे. तर मग मिस्टर दर्शनाला गेले, त्यानंतर मीही दर्शन घेतलं. तर इथला बाहेरचा गेट आज सकाळी ओपन होता आणि सकाळी खूप निवांत दर्शन होतं. रात्री खूप गर्दी असणार इथेही. मागच्या चतुर्थीला बघितलं तुम्ही किती गर्दी होती, लाईनच लागली होती दर्शनासाठी. म्हटले चला. आणि सई तर आपली शाळेत गेलेली होती, मग ती काही सोबत नव्हती. तर मी दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर इथेच भैरवनाथाचंही मंदिर आहे, तर मग तिथेही दर्शन घेतलं. सगळ्या देवांची दर्शनं झाली. आणि इथे सप्ताह पण बसलेला आहे. भैरवनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये ना सप्ताह बसतो, तर तिथे सप्ताही पण बसलेला आहे. तर बाहेर मोठं असं आहे ना मंडप दिलेला आहे, हे बघा. तर दरवर्षी असतो. नंतर शेवटच्या दिवशी इथे भंडारा पण असतो मोठा. तर हे सगळे काही म्हणजे आता रात्रीच्या वेळेस असेल कीर्तन प्रवचन वगैरे, रात्रीच्या वेळेस असेल तिथे. पण खूप मोठं मंडप वगैरे दिलेलं होता आणि भाविकही दर्शनासाठी येतच होते. खूप गर्दीही होती. चला, तर मग मीही गणपती बाप्पांसाठी हार फुलं घ्यायची होती, घेतली. तर इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर ज्या ताई नवीन असले सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.